शिव-पार्वतीचा चमत्कारिक विवाह. पार्वती राजकन्या असल्याने शिव आणि पार्वतीचे लग्न हे राजशाही प्रकरण होते. आणि मग नवरदेव शिव आला. उग्र जटाधारी, डोळ्यापासून पायापर्यंत राखा फासलेला. आणि शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला. सद्गुरू योगिक समुदायक प्रचलित अशी एक फार सुंदर कथा आहे. आदियोगी शिव आणि पार्वती विवाह हे एक भव्य दिव्य प्रकरण होते. पार्वती ही राजकन्या असल्याने संपूर्ण प्रदेशातील मोठमोठ्या आसामियांना निमंत्रण होते. राजे, रजवाडे आणि त्यांच्या राण्या, देव देवता सर्व नटून थटून आले होते आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होते. आणि नवरा शिव आले. उग्र जटाधारी, केशसंभार, संपूर्ण अंगाला राख फासलेला, नुकताच मेलेल्या हत्तीचा रक्ताळलेलं कातडं त्यांनी परिधान केलं होतं. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंद दंग अवस्थेत आला. त्याच्या वराहातील माणसांसारखी न दिसणारी, भयानक आणि विकृत वाटणारी भूतपिशाच सारखी लोक होते. कोणालाही कळणार नाही अशा भाषेत ती गोंगाट करत होते. नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई मीना चक्कर येऊन पडली. तुम्ही जसे आहात तसे मला आवडतात. मला फक्त तुम्ही हवेत आहात. पण कृपया माझ्या आईकरिता तरी तुम्ही जरा दिसण्यात सभ्यपणा आणा ना. पार्वतीने शिवजवळ अर्जव केले. विनंतीस मान देऊन शिवाने सुंदर वेश परिधान केला व तो लग्नाला परत उपस्थित झाला. जेव्हा उपस्थितांनी त्याच्यातील परिवर्तन पाहिले तेव्हा सगळे त्याला सुंदर मूर्ती म्हणू लागले. म्हणजेच आतापर्यंत त्यांनी पाहिलेला सर्वात सुंदर मनुष्य. शिव 9 फूट उंच होते. उभे राहिल्यावर त्यांची उंची त्यांच्या घोड्याच्या डोक्या एवढी भरत होती. दक्षिण भारतात आल्यावर तिथल्या बायकांची उंची जी सरासरी 4.5 ते 5 फूट उंच असते त्याच्यापेक्षा शिवाची उंची दुप्पट वाटत होती. तो सुंदर मूर्ती जवळपास 9 फूट उंच होते आणि त्यांची उपस्थिती सर्वांना विस्मयकारक वाटत होती. शिव आणि पार्वती एका तपस्वीचा राजकन्याशी विवाह. शिव लग्नाला आले. अशा प्रकारच्या विवाहात विशेषतः भारतात नवरा व नवरी यांच्या पूर्वजांबद्दल अभिमानाने बोलतात. त्यांचे खानदान, त्यांची वंशावळ, त्यांची नाळ कोणाशी जोडले आहे, त्यांचे रक्त कोणाचे आहे, त्याची वंशावळ किती महान आहे याचे विशेष बोलले जाते. नवरीचे वडील म्हणजेच पार्वतीचे वडील हिमावत हे हिमालय पर्वत प्रदेशाचे राजे होते. त्यांच्या वंशावळीबद्दल खूप गौरवशाली गोष्ट सांगण्यात आला. पण आता नवऱ्याबद्दल काहीही न बोलता शिव शांत व स्तब्ध बसून होते. त्याच्याबरोबर आलेल्या जथ्यातील कोणालाच सर्वज्ञात अशा भाषेत बोलता येत नव्हते. ते नुसतेच कर्कश आवाज करत बसले होते. नवरीच्या वडिलांना ते अपमान वाटला. पूर्वजाबद्दल माहीत नसलेला माणूस माझ्या मुलीशी लग्न कसे करू शकतो? कोण, कुठून आला? खानदानाविषयी काही माहीत नाही. अशाला माझी मुलगी मी का देऊ? संतापून तो उभे राहिले. महर्षी नारद जे लग्नाचे आमंत्रित होते त्यांच्या एकतारा घेऊन पुढे सरसावले आणि त्यांनी एकताऱ्यातून टांग 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 असा आवाज काढला. राजा अजूनही भडकला. आता एकतारा वाजवण्याचे काय कारण? नारद म्हणाले, त्यापूर्वी इतिहास हाच आहे की त्यांचे वडील नाहीत, त्यांना आईही नाही. मग त्यांचे मूळ काय आहे? टांग. त्यामुळे मूळ आहे नाद किंवा ध्वनी, स्पंदन. स्पंदनातून त्यांचा जन्म झाला आहे. त्याचे कोण पालक नाहीत, पूर्वज नाहीत, वंशावळ नाही. तो स्वयंभू आहे, स्वनिर्मित. म्हणजे पूर्वजांशिवाय राज्याला हे विचित्र वाटत होते. पण लग्न पार पडलं. शिव-पार्वती विवाह कथेतील प्रतिकात्मकता.
कथेतून आपण असा बोध घ्यायचा की जेव्हा आपण आदियोगाबद्दल बोलतो तेव्हा आपण जीवनाशी संपूर्ण एकरूप झालेल्या आदिपुरुषाबद्दल बोलतो आणि सभ्य सुसंस्कृत अशा माणसाबद्दल नाही. ते शुद्ध आहे, दिकाऊ नाही, नेहमीच उत्सुक आहे, संशोधक आहे, अथक सर्जनशील आहे. तोच जीवन आहे. हीच अध्यात्माची मूलभूत गरज आहे. इथे जर तुम्ही तुमचे विचार, तुमची मते याची मोठ बांधून बसलात, म्हणजेच बाहेरील स्मृतीची शलाहक घेऊन बसलात, तर तुम्ही फक्त मानसिकतेची गुलाम बनून जाल. पण जर तुम्ही येथे जीवनाचा अंश म्हणून बदललात तर अस्तित्वाची प्रतिक्रिया समजवेल जाल. तुम्ही तुमची इच्छा असेल तर संपूर्ण विश्वात तुमचे प्रवेश होऊ शकता. जीवन हे खुले आणि मुक्त आहे. अस्तित्व कोणालाच कशापासून अडवून ठेवत नाही. असे म्हटले आहे की ठोठावलत की लगेच दार उघडते. खरं तर दार ठोठावण्याची पण गरज नसते, कारण तो काहीच प्रत्यक्ष दार नसतेच. तोच तो पण आणि स्मृतिरंजन बाजूला सरले तर तुम्हाला आत सरळ प्रवेश मिळेल. आत्मज्ञानाची मार्ग सताड उघडे असते आहे.